बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी सोन्या, प्रकरण 12. काहीतरी घोटाळा आहे एवढं खरं. काही का असेना, पण त्या बदमाशांपर्यंत याला न्यायला तर हवं. खरं काय तेच सांगतील. त्यांचा सोन्या हा की दुसरा कुणी हे त्यांच्याशिवाय कोण सांगणार. तरी एवढ्याशा पोराला संशयित गुन्हेगार म्हणून नेणं इन्स्पेक्टरना बरोबर वाटत नव्हतं. हाच सोन्या कर्वे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. म्हणून ते शेवटी आश्चर्याने महम्मदलाच म्हणाले, सोन्या कर्वे हा? होय साहेब, हाच सोन्या कर्वे. गावात आणखी कोणी सोन्या कर्वे आहे का? नाही साहेब, गावात सोन्या कर्वे हा एकटाच आहे. सोन्याला पाहून डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखे इन्स्पेक्टरला वाटले. सोन्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याशिवाय काहीच नव्हते. या पोलिसानं आपल्याला कशाला बोलावलंय त्याला गंमत वाटत होती. आणि आता कुठंतरी भीतीही वाटत होती की चोरी करणाऱ्यांना टीव्हीत पकडून नेतात तसं हे आपल्याला पकडून तर नेणार नाहीत. मग आपण काय करायचं? टीव्हीतले चोर पोलिसांना पाहताच पळून जातात, मारामारी करतात आणि सुराहा काढतात, पिस्तूलही काढतात आणि आणि पोलिसांवर गोळ्या झाडतात. पण आपल्याजवळ तर काहीच नाही. आपण काय करायचं आता? गप्प राहायचं की पळून जायचं? फायटिंग करायला तर हे आपल्याला ऐकायचीच नाहीत. आपण अजून खूप लहान आहोत. त्यापेक्षा पळून गेलेलंच बरं. पण आपण पळून गेलो आणि पोलिसांनी पाठीमागून गोळी झाडली तर? अरे बापरे, आपण मरून जाऊ मग. नको नको, त्यापेक्षा गप्प राहू आपण. पण गप्प राहिलो तर पोलीस आपल्याला पकडून नेतील, तुरुंगात कोंडून घालतील आणि तोंडातून रक्त येईपर्यंत मारतीलही. त्यापेक्षा पळून गेलेलंच बरं. आपण कुठे या पोलिसांना पळायला ऐकणार आहोत? आपण तर किती पळतो. पळण्याच्या स्पर्धेत आपला नेहमी पहिला नंबर येतो. सर तर म्हणतात, चांगली प्रॅक्टिस केली तर मी ऑलिम्पिकमध्ये सुद्धा जाईन म्हणून. मग कसा मी सापडेन या पोलिसांना? आणि आपल्या गावात बोळ तरी किती. बोळांतून पळून जाऊ आपण. वेळ पडली तर कुणाच्या तरी घरात किंवा गोठ्यात लपून बसू. मग कसे शोधतील ते आपल्याला? या पोराला पकडावे की सोडून द्यावे, आपल्याशीच विचार करत इन्स्पेक्टर राहिले होते. एवढ्यात सोन्या पळून गेला. सोन्या पळाल्याचे क्षणभर कुणाला समजलेच नाही. जेव्हा लक्षात आले तेव्हा सोन्या एका बोळात पसार झाला होता. सोन्याच्या पाठोपाठ सोन्याला पकडण्यासाठी इन्स्पेक्टर, पोलीस, महम्मद, शिपाई, सरपंच, पवन आणि इतरही लोक पळू लागले. सोन्या आपला एका बोळातून दुसऱ्या बोळात शिताफीने पळत होता. पळणाऱ्याची एक वाट आणि शोधणाऱ्याच्या 10 वाटा, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. पण सोन्या सगळ्यांच्या हातावर तुरी देऊन सुटकत होता. घरात असल्या उंदराला मारण्यासाठी जसे घरातले गोंधळ घालतात तसाच गोंधळ सगळे घालत होते. आणि उंदीर जसे सगळ्यांना ठकवून आपल्या बिळात पसार होतात तसा सोन्या आपल्या घरात जाण्यात यशस्वी झाला. आपल्या बिळात सुरक्षित लपला. पण उंदरा एवढे भाग्य सोन्याचे कुठले आले आहे? बिळात गेलेल्या उंदराला काही त्याचे लोक बिळाच्या बाहेर काढून मारेकऱ्यांच्या हातात देत नाहीत. ते उंदराला संरक्षण देतात. पण सोन्याच्या वडिलांजवळ उंदरा एवढी सुद्धा दयामाया नव्हती. कान धरून त्यांनी त्याला बाहेर आणले आणि पोलिसांच्या हातात दिलं. चलाकीनं पळून नाकात दम आणवणाऱ्या सोन्याचे हे रूप पाहून इन्स्पेक्टरांचे मन शंकेनं घेरलं. काही सांगता येत नाही, कदाचित सोन्या चोर असेलही. पण चोर असणं आणि दरोडेखोर असणं यात फरक आहे. गावात हा चोरी करत असेलही, पण जगूसारख्या दरोडेखोराचा साथीदार असणं कसं शक्य आहे? काही का असेना, त्याला नेल्याशिवाय आता पर्याय नाही. सोन्याला घेऊन जायचा त्याने निर्णय घेतला.
ए छोकऱ्या, चल आमच्या बरोबर. दरडावून इन्स्पेक्टर म्हणताच सोन्याने गळा काढला. तो रडू लागला. मला नेऊ नका, नेऊ नका मला, मी पुन्हा चोरी करणार नाही म्हणून विनवू लागला. त्याच्या बोलण्यावर, त्याच्या बालिशपणावर इन्स्पेक्टर विरघळले. बिचारा म्हणाले मनात, पुन्हा चोरी करणार नाही म्हणून किती सहजपणाने त्यांना आपली चोरी कबुली केली. असं बोलण्यानं आपला गुन्हा सिद्ध होतोय हेही त्याच्या लक्षात आलं नाही. सोन्यासह सगळे चावडीवर आले. हवालदाराने खिशातल्या बेड्या काढल्या. तसा साहेब, कळवळून पवन म्हणाला, साहेब त्याच्या चिमुकल्या हातात बेड्या नका घालू. अहो, त्याच्या मनगटावरल्या बाळ लेण्याच्या खुणा सुद्धा अजून पुसल्या नाहीत. पवनचा गळा भरून आला, डोळे डबडबले. तसे इन्स्पेक्टर त्याच्या खांद्यावर थोपटून म्हणाले, काळजी नका करू. अहो, याच्या हातात बेड्या घालताच येत नाहीत. बाल गुन्हेगारला बेड्या घालायला कायद्याचीच मनाई आहे, तेव्हा घाबरू नका. पण पण काय? पण दोरीने का होईना त्याचे हात बांधायला हवेत. त्यालाही कायद्याचा विरोधच आहे, पण पाहिलं नाहीत का आत्ताच त्यानं आपल्याला कसं पळवलं ते? मग चालत्या गाडीतून पळून जाण्यासाठी त्यानं उडी बिडी मारली तर? आपल्या दोन्ही कानावर हात ठेवून, बस बस इन्स्पेक्टर बस, ऐकवत नाही पुढचं, पवन म्हणाला. त्यापेक्षा दोरीने हात बांधून टाका त्याचे. हवालदाराने जीपमधून दोरी आणली. चल, हात पुढं कर. हवालदार म्हणता सोन्याने आपले कोवळे हात पुढे केले, जणू बांगड्या भरण्यासाठी कासारापुढे बसली छोटी मुलगीच. हवालदाराने दोरी बांधण्यासाठी त्याचे हात हातात घेताच पवन सरकला. ज्या हाताने पतंग धरायचा, ज्या हाताने पेन्सिल धरायची, ज्या हाताने गोट्या खेळायच्या, शुभंकरोती म्हटल्यावर जो हात प्रसादासाठी पुढे करायचा, त्या हातात गुन्हेगार म्हणून बांधत असलेली दोरी पाहून पवन कळवळला. पण कायदा भावना जाणत नाही. त्याला आपल्या पद्धतीनुसार काम करावे लागते. हवालदाराने सोन्याच्या दोन्ही हाताला दोरीच्या दोन्ही टोकांनी दोरी बांधली आणि दोरीचा मध्य आपल्या हातात धरला. पवनला त्याही स्थितीत हसू आले. पोलीस खेळात किंवा बैल खेळात एका पोराने दुसऱ्या पोराच्या हातांना दोरी बांधावी आणि त्याच्या हाताला हिसडे देत पळापिळी खेळावी, तसा सोन्या दिसू लागला होता. जणू हवालदार त्यांच्याबरोबर पोलीस खेळणार आहेत आणि हवालदाराच्या हातातील रस्सी खेचून सोन्या पळ काढणार आहे, आपला डाव दुसऱ्याच्या गळ्यात घालणार आहे. पण असं काहीच घडलं नाही. चला, सोन्याला घेऊन गाडीत बसा, इन्स्पेक्टर म्हणता सोन्यासह पोलीस आणि हवालदार जीपमध्ये जाऊन बसले. बरं आहे सरपंच म्हणून इन्स्पेक्टर जायला निघाले, तसा पवन पुढे येऊन म्हणाला, प्लीज इन्स्पेक्टर, मारू नका त्याला, काळजी करू नका, माझ्या मुला एवढाच आहे तो. ड्रायव्हरने जीप चालू केली. इन्स्पेक्टर बसताच आल्या मार्गी जीप धावू लागली. काय करावे पवनला काही समजेना. सोन्याला आधार देण्यासाठी, त्याला जामीन देण्यासाठी शिरोळच्या पोलीस ठाण्यात जावे की आधी सोन्याच्या बापाकडे जावे. पण सोन्याच्या बापाकडे जाऊन काहीच उपयोग नाही याची त्याला खात्री होती. उलट तो म्हणेल, बरं झालं पिढा गेली, नाहीतरी पोरानं नाकात दम आणून ठेवलाय, मरू दे आपल्या मरणानं. सोन्याच्या बापाकडे जाणं म्हणजे फुकट वेळ दवडणं. जाऊ दे, त्यापेक्षा त्याच्याकडे न जाणंच बरं, असा विचार करून पवन सागरकडे गेला तर सागर शेतावर गेला होता. बिचारा सोन्या, आज काही खरं दिसत नाही त्याचं. रोज दुपारी घरी असणाऱ्या सागऱ्याचं आजच शेतात काय आणलं होतं? मनातल्या मनात जळफळत तो सागरच्या घरातून बाहेर आला. नेमा तरी घरात आहे का पाहावं आणि त्यालाच घेऊन जावं असा विचार करून तो नेमा आलासेच्या घरी गेला. तर नेमा सकाळी सांगलीला गेला होता. मग नेहमी सायकल घेऊन तो सागरच्या शेताकडे गेला. नशीब सागऱ्या शेतावरच होता. पवनला पाहता शेतातून बांधावर येत तो म्हणाला, काय रे, इकडे कसं काय आलास?
अरे चल लवकर, घोटाळा झालाय. कसला घोटाळा? आधी चल, मी सांगतो. जा, कपडे घालून ये जा. अरे पण सांगशील तर काय झालं? अरे सोन्याला पोलिसांनी पकडून नेलंय. काय? सागर आश्चर्याने थबकला. त्याला का नेलं पोलिसांनी? कुठल्या तरी दरोडेखोराने म्हणे त्याचे नाव सांगितलं म्हणून पोलीस गाडी गावात आली होती. बोलता बोलता सागरने झाडाच्या खोबणीत अडकवून ठेवली पॅन्ट काढून हातात घेतली आणि कमरेला गुंडाळला टॉवेल काढून पॅन्ट चढवली. अंगात शर्ट घालून तो पवनला म्हणाला, थांब, आबांना सांगून येतो 2 मिनिटात. खाली वाकून वावरातले तण उपटणाऱ्या आपल्या वडिलांना तो घाईघाईत म्हणाला, आबा, पवन बरोबर जरा शिरोळा जाऊन येतो. एवढ्या घाईत हा शिरोळा कशाला निघालाय या अर्थाचा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर उमटण्याआधीच तो पुढं म्हणाला, कर्व्यांच्या सोन्याला पोलिसांनी अटक करून नेलंय. जाऊन पाहतो आम्ही काय झाले ते. त्या बारक्याला पोलिसांनी अटक केली? कमरेवरती हात ठेवून ते म्हणाले, काय त्या पोराच्या नशिबात वाढून ठेवलंय कुणाला ठाऊक. जावा आणि काय ती जामिनाची व्यवस्था करा. थोडे पैसे पण घेऊन जावा बरोबर आणि येताना घेऊन या पोराला. बरं जातो आबा. पवन आणि सागर सायकलवरून डबल सीट गावाकडे नेले. शेतातल्या आबांना भांगलणाऱ्या बायकांनी सवाल टाकला, आबाजी, जयपाल कर्व्याच्या पोराची काय भानगड म्हणायची ही? भानगड कुठली? पोराचं डोसकं भलतीकडेच पळायला लागलंय. पर माणसं काय बी बोलत्यात. काय बोलत्यात? कुणाला बोलणार तर नाही ना. इकडं तिकडं पाहत सगुना खुसफुसली, खुट्ट्यावडं पोरग बाला म्हणतंय म्हण माझ्या आईला तूच मारलंस म्हणून. ह्यात एवढं कुचकुचायचं काय? तारामध्येच म्हणाली, गाव सगळं हेच बोलतंय आणि बरं असू दे आता, गाव बोलू दे काहीतरी. हात हलवा, हात हलवा तुम्ही. आता सुट्टी झाली म्हणून फटकुरं झटकून उठताय जा. आबा म्हणतात बायका खाली मान घालून कामाला लागल्या. इकडे गावातून बाहेर पडलेली जीप रस्त्याला लागली. पुन्हा एकदा खास खळगे ओलांडत रस्ता कापू लागले. पण आता परतीच्या मार्गावरचे खास खळगे कोणाला जाणवत नव्हते. सगळ्यांचे लक्ष सोन्याकडेच लागले होते. पुढं पाहून ड्रायव्हिंग करणाऱ्या ड्रायव्हरचे कानही मागेच होते. एवढ्याशा पोरला अटक करून नेण्याचा हा इन्स्पेक्टरचा आयुष्यातला पहिलाच प्रसंग. त्यामुळे मनात विचारांचे वादळ असूनही त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. एकटक तो सोन्याकडे पाहत बसला होता. भल्या भल्या गुन्हेगारांना बोलत करणाऱ्या इन्स्पेक्टरांची वाचाच बसली होती. जिभेनं जणू असहकार पुकारला होता. कासऱ्याने बांधलेले दोन्ही चिमुकले हात एकमेकावर घासत सोन्याने मूठ बसला होता. त्याच्या हात चोळण्यावरूनच तो किती अस्वस्थ आहे याची कल्पना जीपमधल्या सर्वांना आली होती. रानडे, जरा गाडी थांबवा. रस्त्यावर दुकान दिसताच इन्स्पेक्टर म्हणाले. तसे ड्रायव्हरने जीप थांबवली. पटेल, आपल्या खिशातून 10 रुपयांची नोट काढून ते एका पोलिसाला म्हणाले, दुकानातून जरा चॉकलेट आणा, कॅडबरीचा आणा एक. सोन्याचे डोळे लकाकले. आपल्यासाठीच तर नसेल कॅडबरी? पण छे, गुन्हेगाराला कोणी कॅडबरी देतं का? गुन्हेगाराला फक्त मार द्यायचा असतो. ही कॅडबरी या इन्स्पेक्टरलाच पाहिजे असेल. निराशपणे सोन्याने मान झटकली. पटेलने कॅडबरी आणता जीप चालू झाली. पटेलच्या हातातली कॅडबरी सोन्यासमोर धरून इन्स्पेक्टर म्हणाले, घे, खा. आवडते की नाही कॅडबरी? कॅडबरी म्हणजे सोन्याचा जीव की प्राण. त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. कॅडबरी घेण्याचा मोह अनावर झाला, पण त्याने ती घेतली नाही. का रे, घे ना. आवडत नाही? सोन्या गप्पच. अरे बोल ना, आवडत नाही का? आवडते. सोन्या गाल फुगून म्हणाला,
मग घे, आवडते तर खा, तुझ्यासाठीच आणली ती. नको मला, सोन्या नाक फुकून म्हणाला. त्यापेक्षा शेतातला ऊस मी आवडीनं खाल्ला असता, तोच मला गोड लागला असता. म्हणजे? काही न समजून इन्स्पेक्टर म्हणाले, ऊसाचा आणि या कॅडबरीचा काय संबंध? मोठा संबंध आहे. इन्स्पेक्टरच्या डोळ्याला डोळे भिडवून तो पुढे म्हणाला, कालच आमच्या मानेसराने सांगितलंय की पारतंत्र्यातल्या मिष्टांनापेक्षा स्वातंत्र्याची भाकरी गोड असते म्हणून. मानेसर हुशार आहेत तुझे. होय, आणि शहाणेही आहेत. मला खूप माया करतात ते. होय का? मग आता तुला आम्ही पकडून आणल्यानंतर वाईट वाटणार नाही का त्यांना? नक्कीच वाटेल. मला सोडविण्यासाठी ते येतीलही, आणि माझा पवनदादा आणि सागरदादा तर येतही असतील. मग त्यांना त्रास देण्यासारखा तू वागतोस का? काय वागतोय मी? काय वागलास? चोरी करत नाहीस तू? इन्स्पेक्टरच्या तोंडातून चोरी हा शब्द ऐकताच तो शहारला आणि भीत भीत म्हणाला, म्हणजे तुम्ही आता मला मारणार? खरं बोललास तर नाही मारणार. म्हणजे? म्हणजे बघ, तिथं साहेब जे विचारतील त्याची खरी खरी उत्तरं द्यायची आहे. खोटं मुळीच सांगायचं नाही. पण मी खोटं कशासाठी सांगू? चोरी लपवण्यासाठी. पण केलेली चोरी लपवायची कशासाठी? मी नाही लपवत कधी. कुणी विचारलं तर मी सरळ सांगतो की मी चोरी केली म्हणून. शाबास, तिथंही सगळं खरं सांगायचं. हं? मग मला मारणार नाही ना टीव्हीतल्यासारखं? नाही मारणार. मग खरं बोलल्यावर मला सोडणार की तुरुंगात पाठवणार? सोडणार. खरं? हो, अगदी खरं. स्वातंत्र्याच्या कल्पनेनं सोन्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. इन्स्पेक्टरनं कॅडबरी सोन्याच्या खिशात ठेवली. तुला सोडल्यानंतर खा. हं? खाशील ना? सोन्या स्वच्छ हसला. इन्स्पेक्टर चांगला आहे. सोन्याच्या मनाने पावती दिली. जीप पोलीस स्टेशनच्या आवारात आली. सोन्याची नजर कुतूहलाने जीपच्या बाहेर भिरभिरली. पोलीस स्टेशनचा आणि सोन्याचा संबंध कधीच न आल्यामुळे भीतीबरोबर त्याच्या मनात उत्सुकताही निर्माण झाली होती. जीप थांबताच सोन्यासह पोलीस इन्स्पेक्टर वगैरे उतरले. कासरा बांधलेल्या सोन्याला धरून आत जाऊ लागले. पोलीस स्टेशनच्या आवारातले लोक टकामका नजरेनं सोन्याकडे पाहू लागले. एवढ्याशा पोरानं बेड्या घालण्यासारखा कोणता गुन्हा केला असेल? प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट वाचण्यासारखा प्रश्न उमटू लागला. आश्चर्याबरोबरच त्यांच्या चेहऱ्यावर हळहळही व्यक्त होऊ लागली. आणि सोन्या मात्र एखाद्या पिक्चरमधल्या हिरोसारखा इकडे तिकडे पाहत, लोकांकडे पाहून हसत, डोळे मिचकावत आत जाऊ लागला. खरं सांगितल्यानंतर पोलीस मारत नाहीत हे ऐकल्यापासून त्याच्या मनातली भीती नष्ट झाली होती. त्यामुळे पोलीस चौकीतला वेगळेपणा अनुभवत तो खुशाल जात होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.